स्वतः इन ॲक्शन आहेत. सिद्धेश सुद्धा आहे, त्याच्यामध्ये मनीष शिंदे सुद्धा या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. येस, रोहित सावंत सुद्धा आहेत. मॅच 4 ओव्हरची याची नोंद घ्या. मॅच लावते सुरुवात. पहिल्या 15 मिनिटात तुम्हाला 3 ओव्हर या टाकायच्याच आहेत. मॅच सुरू होते आहे. इरफान, पहिल्याच बॉलवर सिक्सर. राकेश यांच्या बॅटमधून हा स्ट्रोक आलाय. देवभूमी उत्तराखंड, नवी मुंबईचे ख्यातनाम उद्योजक राणा अंकल यांच्या मालकीची असणारी टीम आहे. मग लक्ष्मीबाई, रघुबाई या टीमचं मॅनेजमेंट देखील करत आहेत. पहिल्याच बॉलवर 6 मारलाय. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. पॉवर प्ले. हो, यावेळेला वेगात बॉल टाकलाय. अपीलही केलं, त्याचा प्रभाव नाही पडलाय. लेगबायची 1 रन मिळेल. धावसंख्या 7 वर गेली आहे. 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये काय काय होणार. चला, पुढच्या दोन्ही टीम आताच कॉल देतोय, रेडी राहा. कारण आजच्या रात्रीमध्ये 14 मॅचेस आपल्याला खेळवायच्या. 6 मॅच झाल्या, 7वी मॅच आता सुरू होते. सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं देखील स्वागत असणार आहे इकडे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय समीरने. बॉल निघाला सीमारेषा दिशेने. 1 रन कंप्लीट. दुसरीचाही कॉल. 2 रन कंप्लीट होत आहेत. दिनेशजी नखाते साहेब, वरळीतील एक दिग्गज क्रिकेटर ज्यांनी हे जांभोरी मैदान गाजवलंय, त्यांचं इकडे आगमन होत आहे. नखाते साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. हो, यावेळेला वळवलाय, थोडासा फिरवलाय बॉल, पाठवलंय यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येईल. 9 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 1 मार्गस्थ आहे. एका बाजूला YNCC सांताक्रूज पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला देवभूमी उत्तराखंड. हाही बॉल फिरतोय, वळतोय, चांगला वळवलाय. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी चांगला टर्न पाहायला मिळाला. 9 वर धावसंख्या पाहायला मिळते. समीर सावंत आणि त्याचबरोबरीने राकेश कटियात. हाही बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. छोटासा खेळाडू आहे, कमी उंचीचा, कमी वयाचा, परंतु परफॉर्मन्स काय केलाय. सोपं नाहीये लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकणं. पहिली ओव्हर संपली आहे. स्कोर झालाय 9. पॉवर प्लेची ओव्हर संपली. मुंबईतील एक महत्वाचा विभाग वरळी आणि वरळीची शान असणारे हे मैदान जांभोरी, आणि जांभोरी मैदानामध्ये सुरू असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. काय फॅनना आमंत्रित करण्यात येते बॉलिंगसाठी दुसरी ओव्हर घेऊन YNCC सांताक्रूज साठी. काय बॉलिंगसाठी समोर आहेत राकेश कटियात. हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. थोडासा लांब टाकला होता. बॅट अगोदर फिरली, बॉल नंतर आलाय. बॉल डॉट येतोय. 9 वर धावसंख्या थांबली आहे. मागील 4 चेंडूवर एकही रन आलेले नाहीये. मॅच 24 बॉलची आहे, 4 षटकांची आहे. दोन्ही टीम उशिरा आल्या कारणाने ही मॅच 4-4 ओव्हरची खेळवली जाते, याची देखील आपण नोंद घ्या. चुकी कुणाकडून हो दे, चुकीला माफी नाही. उसळी होती थोडीशी, पाठीमागे मार्गस्थ होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 10 धावा धावफलकावर दुसरी ओव्हर सुरू आहे.
ओहो, दांडी 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 गुल. थोडासा खाली राहिला हा बॉल, अंदाज नाही आलाय. बोल्ड झालेत, विकेट आली आहे पहिली. बाद होत आहेत राकेश कटियात म्हणजेच मॉर्कल. टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 10. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. मॉर्कल माघारी परत आहेत आणि मैदानाच्या दिशेने असा मुंबईकर खेळाडू ज्याने सुप्रीमो चषकाच्या बेस्ट बॅटरची मोटरसायकल जिंकली आहे, मैदानाच्या आतमध्ये रवी लिंगाला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जुहू परिसरातील, विलेपार्ले परिसरातील एक दर्जेदार बॅटर आणि मुंबईच्या आघाडीच्या खेळाडूंमध्ये सातत्याने बरीच वर्ष मॅडीचं नाव आपल्याला पाहायला मिळतं, रवी लिंगाला. परंतु YNCC देखील काही कमी नाही आहे, म्हणजेच यशवंतनगर क्रिकेट क्लब. या टीमची सुद्धा, या टीमचा एक इतिहास आहे. हो, यावेळेला उसळी होती, कैफने प्रभावित केलाय, परंतु रन घेण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे आता 11 धावांवर हा धावफलक जाईल. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा. बऱ्याच कालावधीमध्ये मुंबईमध्ये मोठी स्पर्धा झाली नव्हती आणि विशेष म्हणजे डे नाईट तर झालीच नव्हती, बराच वेळ झाला. दोन 2026ची मुंबईतील पहिली मोठी स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जाईल आणि त्यातल्या त्या डे नाईट. समीर यावेळेला खेचलाय बॉल मिड विकेट स्क्वेअर लेगला. छोट्या चणीचे खेळाडू आहेत परंतु परफॉर्मन्स दर्जेदार आहे आणि अंपायर म्हणतायत 6 सिक्सर. समीर मध्ये टॅलेंट आहे. पूर्वाश्रमी घाटकोपरचं क्रिकेट देखील खेळलंय त्यांनी. हो, वेगात 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 बॉल टाकलाय. मागील फटक्याचं हे उत्तर होतं आणि एवढ्या प्रचंड महाप्रचंड वेगात उत्तर होतं. ओव्हर संपल्या 2 आणि 2 ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालेला आहे 17. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. साहेब सह्याद्री फाउंडेशनची स्पर्धा आपण पाहतोय, साहेब चषक. आणि या साहेब चषकाचा आज व्यावसायिक गटाचा पहिला दिवस. आजच्या रात्रीमध्ये 2 विविध गट खेळवले जाणार आहेत, 16 टीम खेळवल्या जाणार आहेत आणि फक्त फायनल मॅच उद्या होईल, बाकी सगळ्या मॅच आज होणार आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातं. बॉलर नेम प्लीज. सिद्धेश. अक्षय कदम आलेत बॉलिंगसाठी. क्लिफर्ड इकडे बॉल गेलाय, घे. LED स्क्रीनच्या मागे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, अगदी वेगात फटका समोरच्या दिशेने सीमारेषा पार. रवी लिंगाला यांच्या बॅटमधून 4 चौकार. धावसंख्या 21 वर गेली आहे. एका बाजूला मरोळचे खेळाडू आहेत अक्षय कदम, तर दुसऱ्या बाजूला विलेपार्लेचे खेळाडू आहेत आणि मुंबई आणि महाराष्ट्राच्या क्रिकेटमधील वलयांकित नाव रवी लिंगाला. इकडे आतमध्ये. पहिली ओव्हर इरफानने लाजबाब टाकली, त्यानंतर जर पाहिलं तर कैफ आणि आता अक्षय आलेले आहेत. एक चौकार देखील आलाय. 21 रन आहेत रवी लिंगाला. हो, रवी टर्न झाले परंतु बॉल देखील टर्न झालाय, शरीरावर आदळतोय, रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल आलाय.
काही क्षणातच आपल्या प्रमुख अतिथींचं आगमन होणार आहे, त्यामुळे आपले जे कार्यकर्ते असतील मुख्य मंचावर त्यांना विनंती आहे आपण आपल्या या ठिकाणी पाहुण्यांसाठी जागा खाली करायची आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि बघता बघता हा बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय. 4 मॅडीच्या बॅटमधून. थोडंसं मागे व्हा म्हणजे जेणेकरून डीजे मास्टरला देखील दिसेल. व्हाईट बॉल कळवत आहेत पंच जय पवार सर. धावसंख्या प्लस आहे म्हणजे 27 वर गेली आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. डिक्लेअर पण आहे. येस. 27 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा अक्षय रवी यांच्यासाठी. ओ वेगात बॉल फिरवलाय. यष्टीरक्षकांकडे गेलाय चेंडू. 4 षटकांची मॅच आहे तरी सुद्धा मजा येणार आहे. चक्री गोलंदाजीचं माहेर घर, नाव त्याचं जांभोरी मैदान वरळी. ओ एका हाताने न पाहता मारलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी एक हातही काढून घेतला आणि नजरही काढून घेतली होती. 1 रन मिळेल. 28 धावा धाव फलकावर आहेत. समीर सावंत आणि रवी लिंगाला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. देवभूमी उत्तराखंड एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते YNCC. यावेळेला स्ट्रोक खेळला आहे परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. 1 रन घेतली जाईल. दुसरीचाही कॉल दिला जातोय. समीर आणि रवी या 2 रन कंप्लीट. तीन ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 30. सिद्धेश येतात बॉलिंगला. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. छोटेसे समीर परंतु लांब लांबचे फटके मारतायत. 6. आहेत का कुर्ला नेहरू नगर. समीर ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत साऊथ आफ्रिकन कॅप्टनची आठवण करून देत आहेत. उसळी होती. स्ट्रोक खेळला जातोय आणि हाही बॉल. वा टेंबा बहुमाची आठवण करून देणारा हा बॅटर. वा काय समीरला काय म्हणूयात. मुंबईचा बहुमा. आणखीन एक. आ रा 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 खतरनाक जबरदस्त बॅटिंग समीर सावंत.
स्कोर गेला 48 वर. शेवटची ओव्हर सुरू आहे. सिद्धशिलक. हो, आता बॉल पाठीमागे जाईल, तिकडे 1 रन मिळणार आहे. 49 वर धावसंख्या गेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रतिस्पर्धी टीम मध्ये देखील बलवान खेळाडू आहेत. सिद्धेश सारखा खेळाडू आहे. मयूर राठे यांच्यासारखे सिक्सर किंग आहेत. मनीष शिंदे पाहायला मिळतात या टीम मध्ये. रोहित सावंत सुद्धा आहेत. पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल. 1 धाव आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. 50 धावा झालेल्या आहेत. पहिल्या 4 ओव्हर संपलेल्या आहेत. 51ची आवश्यकता. दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेला YNCC सांताक्रूज म्हणजे यशवंत नगर क्रिकेट क्लब आज सांताक्रूज परिसरातील एक बलाढ्य संघ आहे जो मात्र बॅटिंगला येईल त्यावेळेला. परंतु एक चांगली धावसंख्या देवभूमीने सुद्धा उभारली आणि विशेष म्हणजे छोटासा समीर सावंत काय बॅटिंग केली आहे. तर मैदानात दाखल झालेत. या 50 धावा प्रिवान आणि प्रशांत. मनीष शिंदे आणि रोहित सावंत.
टीम प्रशांत 11 चला टॉससाठी या. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॉलिंग. टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय. मॅच सुरू आहे, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जशी मॅच संपेल लगेच मैदानात यायचं, आपल्या लिस्ट देखील कंप्लीट करायच्यात. येस. आणि मयूर रहाटे बॅटिंगसाठी चाललेले आहेत. मोठी विकेट आली आहे. रोहित माघारी परत आहेत आणि सांताक्रूजचा सिक्सर किंग म्हणून देखील मयूर रहाटे यांची कित्येक वर्षाची ओळख आहे. मनीष शिंदे आणि मयूर रहाटे 51चा पाठलाग करायचा आहे. 51 करायचे, अशक्य नाहीये. चला धन्यवाद. विकेट घेतलेली आहे गोलंदाज मयूर देसाई. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. पहिलाच बॉल, मिळाली स्ट्राईक आणि एक चांगला फटका होता खरा, परंतु तिकडे एकच रन मिळेल. चांगले एफर्ट्स फिल्डिंग मध्ये दाखवलेत. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले खूप महत्वाचा असेल. पॉवर प्ले मध्ये किमान एक 10-15चा स्टार्ट तर होणं गरजेचं आहे. धावसंख्या 2 वर पोहोचलेली आहे. मनीष शिंदेला देखील आम्ही बरीच वर्ष चांगलं क्रिकेट खेळताना पाहतोय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय मनीषने. वाह, जबरदस्त स्ट्रोक, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. पहिलाच बॉल खेळत असताना सिक्सर. षटकार आलाय. धावसंख्या 8 वर गेलेली आहे. मनीष यांची खासियत आहे, परंतु मयूर यांना देखील कमबॅक करावं लागेल. 51चा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला YNCC सांताक्रूज आहे, दुसऱ्या बाजूला देवभूमी उत्तराखंड यांच्यातील मॅच आहे. पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव तिकडे मिळेल गोशांकित क्षेत्रात. धावसंख्या 9 वर गेली आहे. 24 बॉल आणि 51ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने. वाह, ला जबाब स्ट्रोक. 4. धाव फलक पुढे जाईल. 4 ने 13 वर गेली ही धाव संख्या. मनीष शिंदे, हा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल होता. पहिली ओव्हर संपते. 13 धावा धाव फलकावर आलेल्या आहेत. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 51, म्हणजे आता येणाऱ्या 3 ओव्हर आणि 38ची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यात, म्हणजे या 13 कमी देखील नाहीयेत. अशाच जर रन येत राहिल्या तर मॅच बनू शकते. यात सरासरीने जवळपास रन लागणार आहेत. YNCC सांताक्रूज. सर बोला.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने. हो, बॉल वळवलंय, चांगल्या पद्धतीने वळवलंय. याही वेळेला बॅट अगदी वेगात फिरवली आहे. बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. मोठमोठ्या स्ट्रोकची आवश्यकता आहे. धावसंख्या 14 वर थांबली आहे. 51चा पाठलाग करायचा आहे मयूर रहाटे. हो 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 हो, आणखीन एक वेगवान बॉल थोडासा पुढे केलेला. याही वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे आता 15. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 36. 14 बॉल बाकी आहेत. काही षटकार मारावे लागतील, काही चौकार मारावे लागतील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोर उडवण्याचा प्रयत्न. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. फिल्डर आले तिकडे, विकेट येते. मंगल चालेत नवीन बॅटर बॅटिंगसाठी. हे षटक आतापर्यंत चांगलं टाकलं प्रशांत यांनी. या ओव्हरमध्ये फक्त 2 रन दिलेले आहेत. पस्तीस पाहिजेत. चला 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली आहे ती 16. अजूनही पाहिजे 12 बॉल आणि 35. अक्षय चौरसी येतात बॉलिंगसाठी. लहान वयातच छाप सोडतोय हा खेळाडू. सध्या बदलापूरवरून खास क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. मनीष शिंदे दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मनीषने स्ट्रोक खेळलेला आहे तो मिड विकेटच्या दिशेने. 1 रन मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि दुसरी रन देखील कंप्लीट केली जाते. मांजरा खार परिसरातील असणारे खेळाडू आहेत, परंतु काही षटकार मारावे लागतील. 33 पाहिजेत. 11 बॉल बाकी आहे. 6 जर आले, 4 जर आले तर बॅटिंग टीम YNCC सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते. समोर आहे देवभूमी. हो 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 हो, हा बॉल काही कळला नाहीये. अक्षय चौरसिया चांगली कामगिरी करतायत. युवा टॅलेंट बदलापूरचं. यावेळेला लांबून खेचलाय आणि खेचून मारलाय. षटकार मनीष शिंदे यांच्या बॅटमधून. 6. 9 बॉलमध्ये 27 पाहिजेत. म्हणजे यात येणाऱ्या 3 बॉलमध्ये 1-2 तरी बाहेर जाणं गरजेचं आहे मॅच मध्ये येण्यासाठी. वा, कलात्मकता दाखवली आहे. कव्हरच्या दिशेने बॉलला ढकललाय. 1 रन तिकडेही मिळेल. आणि 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 26 पाहिजेत. 8 बॉलमध्ये 26 पाहिजेत अजूनही. मंगल
याही वेळेला फटका चांगलाच आहे, परंतु फिल्डर आहे तिकडे. 1 रनने धावसंख्या पुढे जाते. मॅच थोडीशी दूर गेलेली आहे आणि आता दुसरीचा कॉल दिला जातोय. शेवटचा क्षण आहे. अशा प्रकारच्या चुका महागात पडू शकतील आणि 1-1 रन सुद्धा महत्वाची असतेच. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे, ती आता 27, म्हणजे अजूनही 24 पाहिजे. 7 बॉल 24. देवभूमी उत्तराखंड. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, घेतली स्ट्राईक आणि मग एअर स्ट्राईक, सिक्सर. मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. डीजे 18 पाहिजे. 6 बॉल आणि 18ची आवश्यकता आहे. मॅच नाही संपली आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये रन आले 17, आता पाहिजेत 18. मनीष शिंदे आणि मंगल सुद्धा दोघेही लय मध्ये आलेले आहेत. दोघांनी षटकार मारलेत. कोणत्या बॉलरला आमंत्रित केलं जाणार? मॉर्कल म्हणजेच राकेश कटियात. लवेश मेहरा या टीमचे कॅप्टन आहेत ना? मिस केलं. त्यांची बॅट फिरवतानाची एक वेगळी अदा आहे. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. 1 रन तर घेतली गेली आहे. दुसऱ्या रनचा कॉल दिला गेलाय. मनीष शिंदे प्रयत्न तर अजूनही करतायत. आम्ही मॅच सोडणार नाही. 5 बॉल मध्ये 16 पाहिजेत. आता जर का एखादा षटकार आता आला, मजा येईल मॅच मध्ये. पाहूया. YNCC सुद्धा मॅच सोडणारी टीम नाहीये. सुप्रीमो चषकात ज्या वेळेला YNCC खेळते, एक वेगळा दरारा पाहायला मिळतो त्यांचा. या वेळेला पुलचा फटका खेळलाय. फिल्डर आहे तिकडे. 1 रन कंप्लीट. हो, अजूनही 15 पाहिजे. 4 बॉल मध्ये 15 पाहिजेत. येईल का एखादा षटकार? येईल का एखादा चौकार? यावेळेला फटका समोरच्या दिशेने मारलाय. आसमानी टोला. जबरदस्त स्ट्रोक मंगलच्या बॅट मधून. 6 षटकार. यस, वाह. धन्यवाद डीजे. पहिल्या 3 बॉलला 9 आलेत. आता येणाऱ्या 3 बॉलला 9 पाहिजेत. मॅच जबरदस्त. YNCC ने कमबॅक केलाय. त्याचं कारण आहे मंगल आणि मनीष. तर बॉलिंग साठी आहे मॉर्कल, राकेश. याही वेळेला रा 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 खतरनाक षटकार. वाह. वाह वाह वाह. मंगलने तर आपल्या टीमचं मंगल केलंय. मंगल मुननकर. मंगल शिनूपेक्षा डेंजर आहे हा आमचा मंगल मुननकर. मैदानात जबरदस्त कामगिरी करतोय. आणि आता पाहिजे 2 बॉल 3, परंतु मॅच नाही संपली. सकाळी अशीच एक मॅच झाली होती आणि जबरदस्त झाली होती. आता परत एक मॅच सकाळी सुद्धा आणि आता संध्याकाळच्या सत्रात सुद्धा. 2 बॉल आणि 3 ची आवश्यकता. कंपल्सरी चेस नियम आहे. देवभूमी उत्तराखंड हार मानणारी टीम नाहीये आणि YNCC सांताक्रूज सुद्धा हार मानणारी टीम नाहीये. मॅच जबरदस्त चालली आहे. अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. राकेशला कमबॅक करायचंय. मंगलला ही बॅटिंग करायची आहे.
ओ इकडे बॉल, व्हाईट बॉल, 2 बॉल 2. राकेशला एखादा चांगला बॉल टाकावे लागेल, एखादी विकेट घ्यावी लागेल, एखादा डॉट बॉल टाकावा लागेल, परंतु समोर आहे मंगल मुननकर, सांताक्रूजचे खेळाडू आहेत. हो इकडे काय झालंय, फक्त बॉल ढकलायला गेले, त्या प्रयत्नात नशीब चांगले बॉल पाठीमागे घोषांकित क्षेत्रात गेला, नाही तर डॉट सुद्धा येऊ शकला असता. परंतु आता काय पाहिजे, एक बॉलला 1 रन कंपल्सरी. 1 बॉल 4 किंवा 6 थोडासा सोपा असतो, परंतु 1 बॉल 1 भल्या भल्याने नाही केलाय. परंतु मंगलने सॉलिड बॅटिंग केली आहे, त्याचंही कौतुक करावं लागेल. शेवटच्या बॉलवर काय होणार. YNCC सांताक्रूज एक इतिहास घडवणारी टीम आहे. आज पुन्हा एकदा इतिहास घडवणार का. देवभूमी उत्तराखंड, राणा अंकल आणि कंपनी, रघुबाई आणि लच्छीबाई यांचं मार्गदर्शन या टीमला आहे. मयूर रहाटे आणि कंपनी एका बाजूला पाहायला मिळते. 1 बॉल 1 रन, जबरदस्त मॅच साहेब चषकातील. आता जवळ मात्र क्षेत्ररक्षणाचं जाळं उभं केलेलं आहे. दोन्ही टीमला पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांना विनंती असेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल 1 रन, साहेब चषक, आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच. ओहो, आणि याच इकडे मंगल 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 मंगल. मंगल मुननकर, मंगल कसली वाट पाहतात, आम्ही तुमची वाट पाहतोय. मॅन ऑफ द मॅच घ्यायला या. आपल्या टीमचं मंगल केलं या मंगलने. वाह, दिनेश नकाशे सर आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. सांताक्रूजचा मंगल मुननकर काय बॅटिंग करताना पाहिलं मी.